नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे, इथे मी माझ्या गणपती बाप्पासाठी मऊ उकडीचे लुसलुशीत असे बघा मोदक दाखवणार आहे। तर चला तर आपण आता बघूया। इथे बघा मी पांढरे शुभ्र मऊसूत असे लोण्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे असे मोदक झालेले आहेत। बघा इथे मी तोडून पण दाखवतो। त्यावर तुपाची धार सोडून आणखी खूप असं टेस्टी असे लागते मोदक। व्हिडिओमध्ये टिप्स पण सांगितलेल्या आहेत, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण सुरू करूया। इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहेत। इथे खसखस घेतलेले आहे भाजून, आणि इथे 2 वाटे खोबरं घेतलेलं आहे, खोवून घेतलेला आहे, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। इथं आपण आता ड्रायफ्रूट पण भाजलेले, खसखस भाजलेले मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याच्यातले थोडंसं ड्राय होईपर्यंत थोडंसं आणि ज्युसी होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। माझं सारण पण करून झालेलं आहे। तर आता आपण उकड काढून घ्यायची आहे। 1 कप पीठ घेतलंय, 1 कप पाणी घालायचं आहे। ते मी उकडसाठी तांदूळ वापरलेला आहे। आंबेमोहर 1 वाटी आणि इंद्रायणी अर्धी वाटी आणि बासमती अर्धी वाटी असं आणलेलं आहे दळून। तर इथं मी 1 कप पाणी घातलंय, त्याच्यामध्ये तूप घातलं 1 चमचा, थोडंसं मीठ घातले, आणि आता हे 1 कप पीठ आपण तांदळाचं घालून घेतलेलं आहे। याला एक मिक्स करायचं आहे आणि झाकून 10 मिनटं उकड काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये पाणी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये पीठ आपण टाकून घ्यायचं आहे आणि चांगली उकड काढून घ्यायची, आणि 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे। 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, आणि गार झाल्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघा 10 मिनटं झालेले आहेत। आता आपण परातीत काढून घेऊया। थोडीशी वाफ गेली ना, आपण त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। त्याला थोडंसं गरम पाण्याचा पण हात लावू शकताय, किंवा तूप पण थोडंसं लावून चांगलं मळून घ्यायचं आहे, एकदम लोण्यासारखं, एकदम मऊसूत तसं। हे बघा असं मऊसूत असं बघा लोण्यासारखं एकदम मऊसूत झालेलं आहे पीठ माझं। आता आपण आहे ना मोदक करायला घेऊया। असे छोटे छोटे गोळे करून हातावरती पारी करून घ्यायची। हे बघा इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि हातावरती पारी करून घेतलेले आहे, आणि याला आता कळ्या पाडून घ्यायचे। आता तुम्ही साच्यामध्ये पण मोदक करू शकताय, आणि लाटून पण करू शकताय। मी लाटून पण केलेले आहे, हातावर पण केलेले आहेत। हे बघा असे आपले मोदक करून तयार झालेले आहेत। मी इथं बघा हळदीचं पान घेतलेलं आहे, त्यावरती तूप लावून घेतलेलं आहे, आणि मी मोदक आहे ना वाटीमध्ये पाणी घेऊन पाण्यात बुडवून असे ठेवलेले आहेत बघा। त्यामुळे आपले मोदक मऊसूत असे एकदम होतात मोदक। आणि इथं मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे स्टीममध्ये। इथे बघा सगळे मी मोदक लावून झालेले आहेत, आणि केशर पण लावून झालेलं आहे त्याला। आपण आता स्टीममध्ये ठेवून घेऊया। आपण इथे 10 मिनटं उकडून घ्यायचे। जास्त जर उकडले तर आपले मोदक चिवट असे होतात, मऊ लुसलुशीत होत नाहीत, म्हणून 10 मिनटं आपण उकडून घ्यायचे आहेत। इथे बघा माझे मोदक उकडून झालेले आहेत। इथं 10 मिनटं झालेले आहेत। बघा किती छान असे मऊसूत आणि फुगलेले पण आहेत, मोठे झालेले आहेत।
आता आपण हे काढून घेऊया आणि गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवून घेऊया. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.